सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर काल आम्ही तिघीजणींनी परत बनवले होते तिळाचे धोंडे। पहिली वेळेस आम्ही पुरणाचे धोंडे बनवले होते आणि काल पण आम्ही तिघीजणी गेलो होतो नदीला धोंडे घेऊन। काय आहे ना, नदीला 3 वेळेस, गाईला 3 वेळेस, तसेच देवांना पण 3 वेळेस धोंडे बनवतात। तर आम्ही धोंडे बनवले आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो नदीला। तर नदीला आज जास्त गर्दी नव्हती कारण आम्ही थोडं उशिरा गेलो होतो। तर तुम्ही बघू शकता रिधी-सिद्धीचं तर सकाळपासूनच चालू होतं की नदीला कधी जायचं। तर पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा थोड्या त्या भीत होत्या पाण्यामध्ये उतरायला, पण काल ना खूप खेळल्या त्या पाण्यामध्ये आणि त्याला खूप मजा पण वाटत होती। बाहेर पण कशाच निघत नव्हत्या आणि त्यांच्यासोबत दुसऱ्या पण काही आमच्या गल्लीतल्या मुली होत्या आणि त्या मुलींसोबत ना थोडं खोल पलीकड पाण्यामध्ये जात होत्या। नाहीतर पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा त्या थोड्याशाच पाण्यामध्ये खेळत बसल्या होत्या। तर या दोघींचं चालूच होतं। त्याच्यानंतर आम्ही पण डुबक्या मारल्या पाण्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग मी नदीची पूजा केली आणि नदीला नैवेद्य अर्पण केला धोंड्याचा। आणि थोड्या वेळ आम्ही बसलो होतो कारण रिधी-सिद्धी खूप पाण्यामध्ये खेळत होत्या, मस्ती करत होत्या। तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर या दोघींचं खेळणं खूप वेळ चालू होतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघालो परत घरी। तर भेटूत मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये।